चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। पहा दिनांक 1/3/2026 या दिवशी श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च ही परीक्षा झाली आहे। त्या परीक्षेमधील आपण आज पहिली या वर्गाची प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत। चला तर पाहूया। पहा ही संभाव्य आन्सर सूची आहे। यामध्ये जर एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही कमेंट करायची। ओके, चला प्रश्न या ठिकाणी पहिल्याचं उत्तर पाहूया आपण। तर लक्षात घ्या, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी म्हणताय। तर चुकीची जोडी नदी सरिता बरोबर आहे। गो गाय याचक गरीब याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4। सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलाय, तर केसरी हे याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी म्हणताय। तर पहा, देव दानव बरोबर आहे, समोर पुढे ही चुकीची जोडी आहे। सलग अलग चपळ मंद, ठीक आहे। त्यानंतर मालक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मालक नौकर, जसे नदी नाला तसे मार, या ठिकाणी मार झोड येईल। पुढे प्रश्न क्रमांक 6 मध्ये सापाचा खेळ करणारा असतो गारुडी, घुबडाचा आवाज घुघुतकार असतो। त्याच्यानंतर पाहे घुमणे हे कबुतराचे असते, त्यामुळे ऑप्शन 1च उत्तर बरोबर आहे। मुलांचा घोळका तसा वेलींचा कुंज असतो, आणि हा पुंज जो असतो हा तारखांचा असतो। कोंबड्याचे राहण्याचे ठिकाण तर कोंबड्याची खुराडे असते। त्यानंतर खालील बरोबर जोडी शोधायची। माणूस बाळ हेच ऑप्शन बरोबर आहे। त्यानंतर 85 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 85 ऑप्शन 2 बरोबर आहे। 92 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। हे पहा, 7 दशक आणि 9 एकक। 7 दशक म्हणजे 70 असतात, 9 एकक म्हणजे 9, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढे आता पहा, एकक हे दशकचे या ठिकाणी गट आहेत। तर पहा या ठिकाणी 1 2 3 गट म्हणजे 30 आणि हे 3 33, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे आपलं। पुढील प्रश्नाकडे वळूया। हा प्रश्न क्रमांक 15। आता 15 नंबरच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी समसंख्या कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। आणि ते दिले बॉक्स 3 मधील खालीलपैकी कोणता अंक बॉक्सच्या ठिकाणी ठेवला तर ती मोठी 2 अंकी संख्या बनल? तर सर्वात मोठा अंक कुठला आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतो 4, ठीक आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। आता प्रश्न क्रमांक 18। तर या गटात विषम संख्या किती आहेत असे विचारले। तर पहा, 21, त्यानंतर 35 आणि 39, म्हणजे 3 या ठिकाणी विषम संख्या आहेत। पुढे या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून तिसरी संख्या आपल्याला विचारली आहे। चढता क्रम म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे, लक्षात ठेवायच्या पायऱ्या। ओके, लहानाकडून मोठ्याकडे। तर सर्वात अगोदर कुठली संख्या येईल? 1, 2 नंबरला येईल 39, 3 नंबरला येईल 41 आणि 4 नंबरला येईल 95। ओके, तर आता ह्या चढत्या क्रमाने लावल्या शेवटून तिसरा म्हणजेच आता 1 2 3, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे। पुढे दिले या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सुरुवातीपासून दुसरी संख्या। उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे। तर पहा, आता इथे सर्वात मोठी संख्या आहे 63, 1 नंबरला येईल। 2 नंबरला काय येणार आहे? 49, 3 नंबरला येणार आहे 35, 4ला येईल 25। तर सुरुवातीपासून दुसरी संख्या 49, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे। ओके, तर पहा 2 या ठिकाणी त्रिकोण आहेत, म्हणजे दोघांची किंमत सारखी, उत्तर आले 12, म्हणजे त्रिकोणाच्या जागी काय अंक असणार आहे? 6, 6 आणि 6 12। आता बॉक्स -32 बरोबर 45, हे अधिकचे 32 या ठिकाणी वजा होतील, म्हणजे 45 - 32 या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं। 1 मिनिट, वजाचे अधिक होतील ना, तर 5 आणि 2 7 होईल इथं, आणि इथं 7 होईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 23। हा, रवीने 81 धावा केल्या व सुजितने 12 धावा केल्या, तर दोघांच्या मिळून किती धावा झाल्या? दोघांची बेरीज करायची। 2 आणि 1 3 आणि 8 आणि 1 9, म्हणजेच या ठिकाणी 93 उत्तर येईल। ओके, प्रश्न क्रमांक 24। चौरसाचे किती कोण काटकोन असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4,
प्रश्न क्रमांक 25. डॅश पाईप सारखा असतो, वर्तुळ, शंकू आणि दंडगोल याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला 26 नंबरचा प्रश्न पाहूया. इथे दिलेलं आहे, खालील पैकी कोणता प्राणी जमिनीवर राहतो? खालीलपैकी कोणता प्राणी पाण्यात व जमिनीत राहतो? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार याचं कासव. चला 27. वाळवंटात राहणारा प्राणी कोणता? याचं उत्तर असणार आहे उंट. जंगली प्राणी शोधा, याच्यामध्ये जंगली प्राणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. खालील चित्रात पेंग्विन कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर असणार आहे आपलं. नेक्स्ट पुढील प्रश्न आहे 30 नंबरचा. 30 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले, खालीलपैकी कोणत्या फळात एक बी असते? एकच बी असलेलं फळ ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. आणि खालीलपैकी सीताफळाचे चित्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या चित्रातील भाजी चिरताना डोळ्यातून पाणी येते? ऑप्शन क्रमांक 2 कांदा. खालीलपैकी शेंग भाजी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी सरदार पटेल यांचे चित्र कोणते? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर बरोबर आहे. ओके, रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हणून संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुदेव. फाइंड द पिक्चर ऑफ नोज, नाकाचं चित्र या ठिकाणी आपल्याला शोधायचं होतं, 1 नंबर ऑप्शन. त्यानंतर फाइंड द करेक्ट स्पेलिंग ऑफ एलिफंट, म्हणजे आपल्याला या ठिकाणी योग्य स्पेलिंग शोधायची आहे हत्तीची. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. सॉरी 3 मध्ये नाही, ऑप्शन क्रमांक 2 आहे, 3 नाही. ELEPHANP. चला फाइंड द पिक्चर ऑफ कॅमल, उंटाचं चित्र आपल्याला शोधायचं होतं, 4 नंबर ऑप्शन. प्रश्न क्रमांक 39. फाइंड आउट द पिक्चर अबोव, चित्रात काय आहे? तर हा मुलगा काय करतोय? रन, पळतोय. फाइंड द पिक्चर ऑफ पांडा, पांडाचं चित्र शोधायचं आपल्याला, ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला 41 नंबरचा प्रश्न. वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 7वे अक्षर, तर 5, 6, 7 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यस. वरील अक्षर मालिकेत एन आणि यू या अक्षराच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? एन आणि यू, तर पहा या ठिकाणी एन आहे या ठिकाणी आणि इथे यू आहे, दरम्यान म्हणजे मध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. वरील अक्षर मालिकेत A ला 1, B ला 2, C ला 2 असे जर नंबर दिले तर क्रमाने दिले तर कशाची किंमत 11 येते असं विचारले आपल्याला. तर लक्षात घ्या, या ठिकाणी ABCDचे जर नंबर दिले तर जीचा नंबर या ठिकाणी येईल आपला 6 आणि डीचा नंबर येईल 4. 6 आणि 4 या ठिकाणी 6, 7 येईल, 7 अधिक 4 बरोबर 11. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. प्रश्न क्रमांक 44. पाहता 44 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला? तर इथे विचारलेलं आपल्याला, खालील संख्या मालिकेत किती विषम संख्या आहेत? विषम संख्या ओळखायच्यात. त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी 6 विषम संख्या येतात. किती? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. वरील अक्षरमालेत समसंख्या किती आहेत? तर समसंख्या 1, त्यानंतर 2, 3, 4 आणि 5. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आहे 46 नंबरचा. तर पहा या ठिकाणी तंतोतंत या ठिकाणी म्हणजे जशाला तशी आकृती याच्यासारखे चित्र ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. या आकृतीसारखी आकृती शोधायची आपल्याला. तर लक्षात घ्या, सर्वच ऑप्शनचा जर विचार केला आपण तर पहा या ठिकाणी दोन्ही साईडला बाण आहे, ऑप्शन 1 कॅन्सल होईल, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, तर आपण या बाणाचा विचार केला तर इथे आहे, इथे नाही आहे, हा ऑप्शन कॅन्सल. त्यानंतर परत आपण याचा विचार केला, खालील बाजू कलर आहे, तर 2 मध्ये आहे, 4 मध्ये नाही आहे, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. पुढे याच आकृतीसारखी आकृती आपल्याला शोधायची आहे जशास तशी. तर वरील भागाचा जर विचार केला तर हे ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर या त्रिकोणाचा विचार केला तर ऑप्शन हाही कॅन्सल होईल, हे 2 उरतील. आणि ह्या बाणाचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. ओके, चला
प्रश्न क्रमांक 49. तर आता 49 प्रश्नामध्ये विचारले, हे अक्षर दिले यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून शेवटचे अक्षर, तर पहा याच्यापासून तुकाराम नाव तयार होते, तुकाराम. तर शेवटचे म, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. काय नाव तयार होते? तुकाराम, शेवटचं अक्षर. एका सांकेतिक भाषेत ज्वारी शब्दाला गहू म्हटले, गव्हाला रवा म्हटले, तर चपात्या कशाच्या करतात? तर गव्हाच्या करतात, पण गव्याला काय म्हटले? रवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पहा, अशा पद्धतीने आपण वर्ग पहिला यामधील सर्व या ठिकाणी प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. तुम्हाला जर वर्ग 2री, 3री आणि 4थीची आन्सर की पाहिजे असेल तर याच चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके, चला, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचं, शेअर करायचं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.